न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। समसमान संख्याबळ चिठ्ठीचा निर्णय, माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा। माण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली। पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 5-5 जागा मिळाल्याने सत्तेचे समीकरण पूर्णपणे समसमान झाले होते। त्यामुळे अखेर निवडणुकीचा निकाल चिठ्ठी पद्धतीने ठरवण्यात आला। या प्रक्रियेत विक्रम शिंगाडे यांची सभापतीपदी तर प्रियंका जगदाळे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली। चिठ्ठीद्वारे झालेल्या या निर्णयामुळे निवडणुकीत मोठा थरार निर्माण झाला होता। निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रभाकरराव देशमुख, अनिलभाऊ देसाई, अभयसिंह जगताप, मनोजदादा पोळ तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली होती। तर भाजपकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली होती। दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न झाल्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। समसमान संख्याबळामुळे अखेर प्रशासनाकडून चिठ्ठी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळाले। निवडीनंतर सभापती विक्रम शिंगाडे आणि उपसभापती प्रियंका जगदाळे यांनी माण तालुक्यातील जनतेचे आभार मानले। तसेच निवड प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व पंचायत समिती सदस्यांचे सहकार्य मान्य करत सर्व सदस्यांना सोबत घेऊन माण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। दरम्यान नव्या नेतृत्वामुळे माण तालुक्यातील पाणीपुरवठा, रस्ते, शेती विकास, शिक्षण आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। नवीन सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीमुळे माण तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्येही नव्या चर्चांना उधाण आले आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल।